एकाही मराठीच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं नाही. मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला काय करायचं ते करा, अपक्ष उमेदवार आपण देणार नाही. मान्य आहे का सगळ्याला? आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठीच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं नाही, एकाने जायचं नाही. जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने बोलत मराठा आणि कुणबी एकच जी आर काढी त्याला मराठीमध्ये कराम पाडून टाका, पुढच्या ताकद टाका. मग तो कोणत्या पक्षाला असू, मी पक्ष सांगणार नाही, मी कुठेही प्रचाराला येणार नाही. जर यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली, विधानसभेला आतापासूनच तयारी करायची. आजपासूनच तयारी करायची. 93 मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व, फक्त मराठ्यांचं कोणाचंच मतदान नाही पडलं तरी मी कोणाचंच म्हणतोय मी तुम्हाला 288 पैकी 92 ते 93 मतदारसंघ असे मराठ्यांचं वर्चस्व. राजकारणात जायचं नाही, पुन्हा सांगतो मला त्या टायमाला जायचं नाही, मग त्या टायमाला उभा राहायचं नाही. हे देणार ना तिथं देणारे तुम्हाला बनवायचं. आरक्षण देणारे तुम्ही, कापसाला भाव देणारे तुम्ही, शेतकऱ्याला काम करणारे तुम्ही, गोरगरिबांचं काम करणारे, दलितांचं, मुस्लिमांचं, धनगर बांधवांचं, सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही, सगळ्या जातीचे एकत्र घालून टाक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.